विविध रिपब्लिकन गट, विविध राजकीय गट, विविध सामाजिक संघटना, कामगार संघटना यांच्या संयुक्तपणे हा रिपब्लिकन लोकशाही मोर्चा स्थापन करण्यात आलेला आहे. हेतू हा होता की अनेक गठबंधन होतात, परंतु त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळालेला नाही. ही उच्च वर्गाचे गठबंधन होत आहेत आणि उच्च वर्गासाठीच न्याय देण्यात येतो. सामान्य शेतकरी असो, सामान्य मजदूर असो, सामान्य कामगार असो, यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे शासनातर्फे कुठल्याही प्रकारचा न्याय दिला जात नाही. शिक्षणाच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, स्कॉलरशिप असो, मुलांच्या रोजगार असो, या बाबतीत सरकार उदासीन आहे. दररोज नवे नवे प्रकरण काढून लक्ष तिकडे वळवल्या जात आहे. मुख्य मुद्दे बाजूला जातात आणि आपला जो 80% जो समाज आहे हा विविध गटामध्ये विभागलेला आहे. मग ते ओबीसीचे संघटना असो, शेड्यूल कास्टच्या संघटना असो, शेड्यूल ट्राईबच्या संघटना असो, का अल्पसंख्याकच्या संघटना असो, हा सर्व समूह जर एक आला तर एक पॉलिटिकल पॉवर आपण एस्टॅब्लिश करू शकतो. हा आमचा कयास आहे आणि त्यामुळे या सवर्णवादी म्हणा या मनुवादी जी व्यवस्था आहे यामधून जर बाहेर पडायचं असेल तर व्यवस्था परिवर्तन आवश्यक आहे. आणि ही व्यवस्था परिवर्तन हे कोण करू शकतात? जे बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित असलेली जी लोक आहेत ती लोकच व्यवस्था परिवर्तन करू शकतात. आणि म्हणून आज देशामध्ये व्यवस्था परिवर्तन फार आवश्यक झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही हा रिपब्लिकन लोकशाही मोर्चा इथे निर्माण केलेला आहे. यामध्ये अनेक घटक आहेत, परंतु आज आम्ही स्थापन केलेला असं आमचं आता नुसतं म्हणजे जन्म झालेला आहे. शक्ती कमी आहे असंही नाही, परंतु लोकांमध्ये हा संदेश गेला पाहिजे, जर तुम्ही एकत्र आला तर तुम्ही ती ताकद दिसून येऊ शकता. आज अल्पसंख्याकचे असो का मायनॉरिटीचे असो की शेड्यूल कास्टचे असो, जे नेते मंडळी त्यांच्यावरती जनतेने विश्वास टाकला ते विश्वासात पात्र ठरलेले नाही. आणि म्हणून असं वाटते की कुठंतरी चेक आउट करायसाठी एकाच एक उमेदवार जर दिला, म्हणजे कुठेही असो, मग ओबीसीचा मतदारसंघ असो, मायनॉरिटीचा असो, काय म्हणतात शेड्यूल कास्टचा असो, शेड्यूल ट्राईबचे जे मतदारसंघ आहेत आरक्षणानुसार, तिथे फक्त त्यांनीच नाही उमेदवार उभे करायला पाहिजे. तर सर्वांनी एकत्र येऊन जर लढलं तर मला असं वाटते की तिथे आपली ताकद उभी होऊ शकते. आणि राजकीय भूमिका, बरेच लोक काय म्हणतात की राजकीय भूमिका नको. आम्ही तर कामगार संघटनावाले, कर्मचारी संघटनावाले, सामाजिक संघटनावाले आम्ही हा विचार केला का आपण पॉलिटिक्सच्या बाहेर राहतो म्हणून याचं फावते. त्यामुळे काय होते की कोणी बोलणारं काम त्यांची मिली बघत असते. आपण आता काल परवाचा मोर्चा पाहिला, शेतकऱ्याच्या नावावर झालेला मोर्चा, कुठलंही म्हणजे त्याचा काही सोक्षमोक्ष लागलेला नसताना ते काय करतात. मग लोक विश्वास कशा करतील? कोणावर करायचा? का ज्या नेत्यावरती विश्वास करतो तो मधातून जर सोडून जात असेल तर जनतेनं काय करावं? म्हणून जनता एकजूट झाली पाहिजे. त्यासाठी हा रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आम्ही स्थापन केलेला आहे. आणि आता सरकार पाहत म्हणजे काल लोकांना असं वाटत होतं की दिवाळी अधिवेशन नागपूर झाल्यानंतर या स्थानिक संस्थांच्या निवडणुका होती, सर्वांचा काय होता, त्या अनुषंगाने बाकीच्या लोकांच्या तयाऱ्या सुरू होत्या. परंतु त्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर काल डिक्लेअर झालं आणि या 3 डिसेंबर पर्यंत पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.
त्याच्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नगरपालिकेच्या आकार परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या. म्हणजे दुसऱ्यांना वेळच द्यायचा नाही आणि सत्ता कायम करायची. बऱ्याचशा लोकांनी ईव्हीएमच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. कुठे गेली ते? मग आता त्यांनी काय विरोध करत? म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे की ईव्हीएम मध्ये भ्रष्टाचार होतो, ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जाते. मग ते व्होट चोरी असो का आणखी काही असो, हे सगळे प्रश्न असताना इकडे डायव्हर्ट झालं आणि निवडणुका लागू केल्या, लोकांना संधीच नाही मिळाली. मग अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला पुढे यायचं असेल तर एकच पर्याय, सर्व जनतेने ओबीसी, एससी, एसटी, एनटी, जेएनटी आणि मायनॉरिटीज. परवाला 2 दिवसापूर्वी राष्ट्रीय ओबीसी संघाची मिटिंग झाली. सर्व ओबीसी संघटनाची सर्व प्रदेशातून तिथे लोक आले आणि त्यांनी ओबीसी बहुजन आघाडी निर्माण केली. आमची रिपब्लिकन लोकशाही मोर्चा, आम्ही असं ठरवलं की दोन्ही आघाड्या जर एकत्र आल्या तर परिवर्तन घडू शकतं. त्या अनुषंगाने आमची बोलणी सुरू झाली. म्हणजे प्राथमिक बोलणी झालेली आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे सीट शेअरिंग, कुठल्या मतदारसंघात लढवायचं, कसं लढवायचं. दुसरं असं की पारंपरिक पक्षांकडे पैसा खूप असतो, आपल्या उमेदवार उभे केले तर पैसा कमी असेल. परंतु संदेश आम्हाला ह्या द्यायचा आहे, लोकांमध्ये जागृती ही करायची आहे का अगर तुम लढवे तो जीतेगे, म्हणून लढणार आहे आणि लढेगे तो जीतेगे, हा एक मंत्र देत आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज सुरुवाती केली. कामठीला आमच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे. तिथे एक नागरी कृती समिती आम्ही तयार केली होती, त्यांच्या माध्यमातून बरेचसे आम्ही कामं केलेली आहे. त्यापूर्वी म्हणजे कामठीची नगरपालिका पालिकेची काही सुविधा नाही, तर अनेक आहे. सगळ्याच नगर परिषदा किती आहे, किती वर्षापासून आहे, काही सुविधा नाही राहत. तुम्ही जाऊन पहा. अशाच प्रकारचं या लोकांचं सुरू आहे. आपल्याला ते पहा ना, नागपूर पहा. नागपूर म्हणतात ते जगामध्ये त्याचं नाव होत आहे. आता कुठल्या रस्ता असा जर साबूत असेल का त्या रस्त्यानं गेले तर तुम्ही बिंदास जाऊ शकता. एकही नाही. नागपूर शहरात ही परिस्थिती आहे. मोठमोठे जे रोड आहेत कितीही पहा, म्हणजे लोकांना फक्त ठरवायचं, लोकांना फक्त फसवायचं आणि निवडणुका जिंकायच्या, या प्रकारे सुरू आहे. बिहारमध्ये आपण पाहते 10,000 निवडणुकीच्या पूर्वी 10,000 त्यांच्या खात्यावरती जमा करतात. ही आचारसंहितेचाच भंग आहे हा. म्हणजे निवडणूक आयोगाने त्याच्यावरती प्रेशर करायला पाहिजे, त्यांना पैसे न देण्यासाठी त्यांना बाध्य करायला पाहिजे होतं. परंतु आयोगी त्यांचे पिंडे आहेत, हे सर्व आपल्याला माहित असेल. तर हे पुन्हा इथे पेशवाई लावण्याचे षडयंत्र आहे आणि ते आम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे, म्हणून परिवर्तन तिथे आणायचं आहे. म्हणून आम्ही आज सर्व एकत्र आलेलो. माझ्यासोबत तिथे प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे सर आहेत. ते ओबीसी संघटनांमध्ये काम करतात, ओबीसीच्या हक्कासाठी काम करतात. ओबीसीच मध्ये नाही तर सर्व बहुजन समाजामध्ये त्यांचं काम आहे, मोठ्या प्रमाणात आहे. ते बाजूला ते संजय भाऊ आहेत रामटेके, ते ओबीसी चळवळीत काम करतात. बाजूला प्राध्यापक योगेश वानकडे आहेत, ते इंग्रजीचे प्राध्यापक DNC मधून रिटायर झालेले आहेत आणि आता शिक्षक संघटनेच्या कार्यक्रमामध्ये कार्यरत आहेत. माझ्या बाजूला आपल्याला ओळख करून देतो, हे आहेत अनिरुद्ध शेवाळे, राष्ट्रीय आंबेडकरी प्रबोधनकार, पूर्ण राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण भारतभर त्यांचे कार्यक्रम होतात. हे प्राध्यापक मधुकर विखे, आदिवासी एम्प्लॉईज, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे आहेत. संपूर्ण 17 राज्यामध्ये त्यांचं संघटन आहे. आणि तुम्हाला हे त्यांच्या बाजूला ते आहेत गंगाताई टेकाम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, माहीत असेल तुम्हाला. तर आणि म्हणजे सगळ्या या छोट्या मोठे जे पक्ष आहेत, गोंडवाना गणतंत्र पार्टी आमच्या सोबत आता संयुक्त लढणार आहे. त्यांच्या बाजूला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे आहेत. हे सर्व लोक आम्ही एकत्र आता आलेले आहेत. यामध्ये संभाजी ब्रिगेड आहे, रिपब्लिकनची विविध गट आहेत. हे सर्व लोक आम्ही सक्रिय घेतलेले आहेत. त्यानंतर प्राध्यापक जावेद बाशा ते आलेले आहेत. त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ते आले नाहीत, तर ते सुद्धा राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी मुस्लिम परिषदेचे ते आहेत आणि मुस्लिम समाजामध्ये त्यांचं प्राबल्य आहे, ते पण सोबत आहेत. त्यानंतर राजेंद्र साठे म्हणून आहेत, ते कॉम्रेड आहेत. ते म्हणजे आशा वर्करचे संघटना वगैरे करतात.
ही सर्व मंडळी आहे. आम्ही आता एकत्र येऊन काम करत आहे. आम्ही काही मतदारसंघ फिक्स केलेले आहेत. त्या मतदारसंघामध्ये म्हणजे पंचायतच्या आणि याच्या परिषदेच्या या निवडणूक आम्ही लढणार आहोत. जरी कमी असला तर लढणार आहोत. यासाठी आमचा हा मेसेज तुम्ही त्या ही व्यवस्था परिवर्तनासाठी आता रिपब्लिकन लक्ष मोर्चा मैदान जे आमचं पॅटर्न असेल या याच्याप्रमाणे आपण या माझ्या बाजूला बसलेले प्राध्यापक रमेश पिसे सर त्यानंतर आपण सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत. सत्ता परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चाला जर खऱ्या अर्थाने कुणाकडनं आशा असेल तर ती आपल्या प्रेक्षक वर्ग किंवा श्रोता वर्ग आहे. हा सोशल मीडियाच्या बातम्यांना गांभीर्याने घेतोय. म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ही रन करणारी जी मंडळी आहे यांनी या भारतामधलं एक लोकशाहीला पोषक आणि सक्षम लोकशाहीला पोषक असं वातावरण निर्माण करण्यामध्ये मोलाची भूमिका ते बजावत आलेले आहेत. परंतु यावेळेस आपल्यावर खास जिम्मेदारी याच्यासाठी आहे की आपण कालचा जो निर्णय बघितला असेल राज्य निवडणूक आयोगाचा, तर ज्या गोष्टीसाठी लोक रस्त्यावर उतरली होती त्याच्यावर कुठेही भाष्य नाहीये. म्हणजे फेक जर ऍड्रेस असेल, फेक वोटर असेल, दुबार त्यांची नावं असेल, 3-3, 4-4दा नावं असेल, ऍड्रेस बोगस असेल किंवा त्यांची आयडेंटिटी जर समजून चालल्या की संशयास्पद असेल तर यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता सरळ सरळ इलेक्शन डिक्लेअर करणं आणि सगळं हे सांगून देणं की बा काही आमच्या हातात आहे, काही सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहे किंवा काही गोष्टी या आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत की 31 जानेवारी 2026च्या आधी निवडणुका घ्या, म्हणजे कशाही करून घेऊन टाकायच्या. हा काही लोकशाहीला अभिप्रेत गुण नाही आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने जो निवडणूक आयोग बनलाय त्या निवडणूक आयोगाकडनं अपेक्षा आहे की त्यांनी फ्री फेअर इलेक्शन घ्यावेत, कोणाच्याही दबावाखाली घेता कामा नये. आणि जेव्हा सगळं भारतभर लोक म्हणतायत किंवा हे बोगस वोटर्स आहेत किंवा एवढे मोठमोठे जर पुरावे लोक देत आहेत तर त्याच्यावर आपण कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. आपण जर स्वायत्त संस्था तर आपल्यामध्ये ती क्षमता आहे तर आपण तो निर्णय न घेता इलेक्शन लादणं, अर्थात इलेक्शन लादलंय, डिक्लेअर झालंय, आम्ही ती लढणार यात वाद नाही, परंतु ज्याला आपण एक प्रकारचा इक्वल पार्टनर म्हणतो ती कमीत कमी संधी त्या इलेक्शन मध्ये सर्व समाज घटकांना, सर्व सामाजिक संघटनांना आणि पॉलिटिकल पार्टीजला मिळाली पाहिजे. म्हणजे ज्यांची आधीपासून तयारी आहे त्यांनी त्याचा पाहिजे तसा वापर करून घ्यायचा आणि जो खऱ्या अर्थाने इथला वोटर आहे त्याचं प्रतिनिधित्व कुठेच त्याला मिळू द्यायचं नाही. अशी जी शक्कल पद्धतशीरपणाने चालवली जातात याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून ही जी रिपब्लिकन लोकशाही आघाडी आहे या रिपब्लिकन लोकशाही आघाडीला एक मोठा पुन्हा बहुजन प्रवर्गातला घटक आणि पक्ष आणि सामाजिक संघटना याचं मी समर्थन आज इथे आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करतोय. मी ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. सोबतच ओबीसी बहुजन आघाडी जी आता आमची एक 7-8-10 दिवसाआधीच मुंबईला आमची पत्रकार परिषद झाली आणि तिथे बैठक झाली. आम्हाला तर रिकॉग्निशन मिळालंय, आधी ते नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला आधी काही करता आलं नाही, परंतु आता रितसर आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाश अण्णा शेंडगे साहेब आणि त्याचे जे कार्याध्यक्ष आहेत चंद्रकांत बावकरजी यांच्या सूचनेनुसार आज जबाबदारीने मी इथे बोलतोय. त्यांनी मला घोषित केलं की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करा की रिपब्लिकन लोकशाही मोर्चासोबत ओबीसी बहुजन आघाडी ही सोबत काम करेल आणि ओबीसीचे प्रश्न असेल, SC STचे प्रश्न असतील, मायनॉरिटीचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असेल आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला उचलून धरणं हा या लोकशाही मोर्चाचा आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचा मूळ मंत्र आहे. कारण कुठलीही पार्टी जर आम्ही हे मांडतो, आपण 2 सप्टेंबरचा GR बघितला असेल तर त्यांनी निर्माण झालेला घोळ, त्याच्या आधीचे जे काही आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि ओबीसीला SC STला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जर कुठलाही राजकीय पक्ष जर प्रतिनिधित्व देत नसेल, जर 60% जर ओबीसी या
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत. तर आमची या सगळ्या मोठ्या राजकीय पक्षांना किंवा छोट्या राजकीय पक्षांना विनंती आहे की तुम्ही 60% ओबीसीच्या जागा रिझर्व्ह ठेवा. जर तुम्हाला मान्य आहे की 60% जर जनता इथे ओबीसी आहे, मग राहुल गांधीजी म्हणत असतील किंवा पीएम नरेंद्र मोदी साहेब जर मान्य करत असतील की इथे जर 60% ओबीसी आहेत आणि आम्ही त्यांची जनगणना करू, तर जनगणना आपल्याला जेव्हा करायची ती नियमानुसार आपण करावी. आमच्यावर तुमच्यावर सध्या तरी विश्वास आहे. जर तुम्ही दगा फटका केला तर लोक तुम्हाला तुमचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु त्याच्या आधी तुमच्या शब्दांवर आम्ही विश्वास ठेवण्यासाठी प्रामाणिकपणाने तुम्ही 60% जागा द्याव्यात. असं कुठेही होत नाही. एससीला त्यांचं प्रतिनिधित्व पुरेशा प्रमाणात मिळतं असं सांगितलं जातं, परंतु त्यांच्याही जागा बळकावल्या जातात. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून झगडे लावले जातात एससी एसटी मध्ये, ते ओबीसी मध्ये आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की 60% ओबीसी, 15% एससी आणि 7.5% शेड्यूल ट्राईब आणि अल्पसंख्याक यांच्या ज्या 85% जागा आहेत त्या पहिले तुम्ही आमच्यासाठी सोडा आणि मग उरलेले ज्या 15% आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय खेळ करायचा आहे तो करा, जेणेकरून संविधानाला तुम्ही मांडता हे आम्ही समजू. आणि म्हणून त्यांनाही वटणीवर आणण्यासाठी, आणि असं समजू नका म्हणा की केवळ ताकदवर पक्ष असले तरच ते निवडून येतात, असे प्रयोग बरेचदा झालेले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत. त्याच प्रयोगाचा भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आणि ओबीसी बहुजन आघाडी आणि इतरही ज्या काही संघटना किंवा राजकीय पक्ष आहेत, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आहेत, राष्ट्रीय आमचं ओबीसी क्रांती दल आहे, हे सगळे एकत्र येऊन आम्ही ही लढाई लढणार. उमेदवारी आम्हीच देणार. त्याचा जो काही प्रचार प्रसार खर्च आहे, कमी खर्चामध्येही आपल्याला निवडणूक लढता येऊ शकतं. हे आपल्याला समीकरण जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत केवळ सत्ता परिवर्तन होऊन चालणार नाही. आमचा लढा हा व्यवस्था परिवर्तनासाठी आहे. आणि म्हणून जनसामान्यांनी आपल्या माध्यमातून आमची जी आर्त हाक आहे किंवा विनंती आहे ती सिरियसली घ्यावी. जे प्रस्थापित पक्ष आहेत आणि जे आपल्याच पोराबाळांना, आपल्याच घराण्यातल्या लोकांना, आपल्याच प्रस्थापित मंडळींना मोठं करण्यामध्ये लागले आहेत, त्याच्यामध्ये लोकशाहीचा खऱ्या अर्थाने मुर्दा पडलेला आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या तत्वावर प्रत्येक माणसाला प्रामाणिकपणाने आपला उमेदवार कसा असावा हे त्यांनी आता ठरवलं पाहिजे. कारण चुकीचे जर आपण उमेदवार दिले आणि चुकीच्या लोकांना जर मतदान केलं तर लोकशाही नेस्तनाबूत व्हायला वेळ लागणार नाही. अजूनही सुधारायला भरपूर वेळ आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था हा जनमानसाचं मत बदलण्यासाठी मोठी भूमिका पार पाडतं. आणि म्हणून ही सगळी आमची जी आघाडी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आता डिक्लेअर झालेल्या इलेक्शन्स आहेत 10 नोव्हेंबर पासून तर 3 डिसेंबर पर्यंत, याच्यामध्ये आणि पुढच्याही ज्या काही 2 आहेत जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका, त्याच्यामध्ये ताकदीने आपली भूमिका बजवेल, यशस्वी भूमिका बजवेल आणि निश्चितच लढेंगे और जितेंगे हा नारा आम्ही यावेळेस यशस्वी करून दाखवणार. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. विषमतावादाच्या विरोधात समतावाद यासाठी आम्ही निर्माण केलेली आहे. आणि आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धोक्यात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, राजकीय सर्व स्तरामध्ये कोणी जर शासनाच्या विरोधात किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात जरी बोललं, त्यांनी चुका जरी केल्या, तरी सुद्धा हे सत्ताधारी आणि शासनकर्ते सध्याचे त्यांच्यावरती कारवाई करतात, विनाकारण त्यांच्यावरती खोटे गुन्हे नोंदतात. माझ्यावर स्वतः असा प्रसंग घडलाय. आणि म्हणून लोकशाही धोक्यात आलेली आहे, व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. त्यासाठी आज सत्ता ही जनमानसातील जे लोक आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, हे लोक सत्य केल्याशिवाय हे स्वातंत्र्य निर्माण होणार नाही. आणि म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चाची निर्मिती करण्यात आलेली आहे. जे या ठिकाणी ओबीसी पासून तर एससी, एसटी, एमटी पर्यंत सर्व संघटना आहेत, त्या संघटना सर्व या रिपब्लिकन लोकशाही मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत. एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर सादर करतो. रिपब्लिकन शब्द म्हटला की लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो. रिपब्लिकन म्हणजे सरळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, भारतीय संविधानाची. आणि रिपब्लिकन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असल्या कारणास्तव लोक सरळ सरळ म्हणतात. रिपब्लिकन कुठलंही असो, रिपब्लिकन नावाला लोक सरळ अनुसूचित जाती म्हणजे एससी,
आणि त्यांच्या संबंधातल्या जे काही संघटना आहेत त्यांच्याशी त्याचा संबंध जोडतात. वास्तविक पाहता रिपब्लिकनचा अर्थ फार वेगळा होतो. रिपब्लिकनचा अर्थ होतो जनतेचं स्वातंत्र्य जनतेपर्यंत पोहोचविणारी जी शक्ती आहे त्याला रिपब्लिकन म्हणतात. आणि हे लोकांमध्ये अजूनपर्यंत लोकांना माहित नाही. माझी एक विनंती आहे सर्व पत्रकार लोकांना की शब्दांमध्ये थोडासा आपण अर्थातच जनतेपर्यंत पोहोचला तर त्याला एक प्रबोधन होईल. त्याचं वास्तविक आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जर म्हटलं तर त्याचा मराठी आणि हिंदीवर अनुवाद काय होतो? भारतीय जनता पक्ष होतो. पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये तो फरक आहे. रिपब्लिकन पक्ष हा समता निर्माण करतो. भारतीय जनता पक्षाची सत्ता आता जी आहे ही विषमतावादी आहे. आमचा रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हे फक्त निवडणुकीचं साधन नाही. निवडणूक तर आम्ही आता लढतो, पण नेहमीसाठी सर्वच्या सर्व संघटना या आमच्या सामील यासाठी आहे. आम्ही व्यक्तीच्या कोणत्याही सामाजिक संघटनेला न्याय देण्यासाठी यापुढे सर्व संघटना आमचं हे तयार झालेलं आहे. प्राध्यापक मधुकर उईके मॅडम होती सर, थोडंसं आठवून द्या, म्हणजे प्रश्न करायला वेळ मिळेल आम्हाला. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, तुम्ही रिपब्लिकन लोकशाही मोर्चाच्या वतीने स्वागत करतोय. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा का काढण्यात आला याच्या मागची भूमिका गाडे साहेबांनी आणि प्राध्यापक कृष्ण साहेबांनी आपल्याला सांगितली. मी जास्त खोलात न जाता सध्याचं सरकार आदिवासीवर अन्याय अत्याचार करत आहे, वेगवेगळे GR काढत आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, त्यांना DPT मिळत नाही. सरकारने आदिवासीची जमीन भाडेपट्टीने देण्याच्या संदर्भामध्ये GR काढण्याची घोषणा केली, ज्यामुळे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिला आहे की आदिवासीची जमीन विकता येत नाही. तरीही त्या आदेशाच्या उल्लंघन करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाला सगळ्या स्तरावरून एक विरोध होत आहे. दुसरं, या सरकारने ज्या आदिवासीचं आमचं आरक्षण होतं छोट्या बिंदू नामावलीतून SC त्यानंतर ST येत होतं आणि आज आमचं ते आरक्षण सुद्धा 8व्या नंबरवर घेऊन टाकलं. म्हणजे आदिवासीला जे 2nd नंबरचं आरक्षण होतं, अनेक लोकांना कल्पना नाही. या सरकारने, या अन्यायकारक सरकारने आमचं 2ऱ्या नंबरचं आरक्षण, जे आम्हाला घटनात्मक आरक्षण, ते आमचं आरक्षण त्यांनी आणि आदिवासीची अस्मिता मिटवण्याकरता या सरकारने जो निर्णय घेतला की 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून मनवलेला. या सरकारने जागतिक आदिवासी दिवस न मनवता आम्हाला आदिवासी महिला सक्षमीकरणाचा विरोध द्यायचा सपोर्टच करतो, परंतु त्यांनी महाराणी दुर्गावती महिला सक्षम योजना जी बनवली ती राणी दुर्गावती यांच्या जन्मदिनी त्याचं घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी 9 ऑगस्ट हा दिवस का निवडला. आणि आमची जी काही संस्कृती किंवा आमचे जे 9 ऑगस्ट हा युनियन ठरवलेला दिवस आहे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने असे अनेक या सरकारने आदिवासीवर अन्याय अत्याचार करणारे GR काढले. तुम्हाला अधिसंख्येचे पद भरत नाही, आमचं आरक्षण भरत नाही. आणि वेगवेगळ्या प्रकारे आदिवासी जमिनी घेण्याचा जो प्रकार आहे, खाणीसाठी अदानीचे तुम्हाला माहित असेल,
गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी उत्खनन सुरू केलं. त्या अशा प्रकारे आपण हे जे सरकार आहे हे सरकार अनुसूचित जमातीला किंवा आदिवासी जमातीला पोषक नाही. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की रिपब्लिकन लोकशाही आघाडी ही आमच्या 3 ते 4 बैठकी झाल्या. अनेक विविध रिपब्लिकन गट्स, आदिवासी जनगणना गणतंत्र पार्टी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, कॉम्रेड आमचे राजेंद्रजी साठे साहेब, असे अनेक लोकांनी आम्ही तो विचार केला की कुठा ना कुठं आम्हाला एक या सरकारच्या विरोधामध्ये सशक्त आघाडी निर्माण करायला पाहिजे. निवडून येऊ नाही येऊ हा एक वेगळा विषय, परंतु आम्ही कुठे ना कुठे या विचाराला त्यांच्या विचाराला कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे. या पद्धतीनं आम्ही एक आघाडी तयार केलेली आहे, मोर्चा तयार केलेला आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमाला आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणचे आरक्षण आहेत, SC ST OBCचं आरक्षण आहे. यामध्ये सुद्धा आम्हाला कुठे कशा पद्धतीने माणसं उभं करायचे आहेत. फक्त आम्ही आरक्षण जागेवर माणसं उभं न करता आम्ही पोषक वातावरण जर असेल ओपन मध्ये सुद्धा आम्ही आरक्षणाचा माणूस टाकतो, भांडू शकतो, तो कुठे भांडू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा आमची विरोध चालू आहे. आणि यामुळे आज ही बैठक आम्ही यासाठी घेतली की ही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या समोर ही बातमी गेली पाहिजे. कारण वातावरण आता सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आज आम्ही प्रेस घ्यावं आणि प्रेसच्या माध्यमाने आम्ही जे काही आतापर्यंत आमच्या जो बैठकी झाल्या त्या बैठकीचा वृत्तांत सुद्धा अनेक लोकांनी सांगितलं, आम्ही सांगितला. या पद्धतीनं आम्ही येणार ज्या काही निवडणुका असेल, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, हे आम्ही रिपब्लिकन लोकशाही मोर्चाच्या नावाने आम्ही लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. धन्यवाद. मॅडम. सर्वांना माझा जय सेवा आणि नमस्कार. मी गंगाताई टेकाम, गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला जिल्हाध्यक्ष, आणि सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तर सर्वप्रथम मी रिपब्लिक लोकशाही मोर्चा यांचे मी आभार मानतो. यांच्या माध्यमातून आम्हाला कसं एकत्रित यायला मिळालं आणि या एकजुटीने आपल्याला पुढे जे काम करायचे आहे, येणाऱ्या निवडणुकी आहे तर त्यांच्या एकजुटीने आपल्याला निवडणूक लढवायची आहे. तर आपल्या देशामध्ये एवढी म्हणजे भयंकर अशी जी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. तसेच जे गोरगरीब आहेत तर त्यांना शिक्षणापासून वंचित राहून त्यांच्या भविष्य अंधारामध्ये होणार आहे. कारण की जे सरकार आहे ही शाळा बंद करण्याच्या मागे लागलेली आहे. त्यांना पुरेसं शिक्षण मिळणार नाही. तर त्यांचं भविष्य जे आहे तर ते नाईनाट होऊन त्यांच्या भविष्यात काहीच नाही आहे. तर अशा या सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद जे आहे ते निवडणुका ते लढणार आहे. तर आपले जे सरांनी आता सांगितलेले आहे की प्रत्येक संघटना, प्रत्येक पक्ष हे वेगवेगळ्या भागामध्ये जे विखुरलेले आहे तर त्यांना या मंचाच्या माध्यमातून एकत्रित करायचे आहे. आणि त्यांना ही खूप मोठी संधी आहे की त्यांनी एकत्रित येऊन आपल्याला ते या सरकारला त्यांची जागा दाखवायची आहे. जे OBC, SC, ST यांच्यावर वारंवार होत असलेल्या अन्याय, अत्याचार याच्याबद्दल कोणतेही पक्ष हा उभा होत नाही किंवा लढत नाही. पण गोंडवाना गणतंत्र पार्टी ही अशी आहे की सातत्याने ती लढत असते. ती सर्वांसाठी खंबीरपणे उभी असते. गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो, कोणीही असो, ते त्यांच्यासाठी नेहमी उभी असते. तर अशी ही गोंडवाना गणतंत्र पार्टी कधी पण तुमच्यासाठी तत्पर असते. तर एवढे बोलून मी माझे मुद्दे संपवते. जय सेवा, जय गोंडवाना. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा तर्फे आम्ही ते पत्रपरिषद घेण्यात येत आहे. सर्व विषय झालेले आहेत, परंतु मी काही जास्त बोलणार नाही. महत्वाचा विषय आपल्या मनामध्ये एकच गोष्ट चालू असेल की एवढे राजकीय पक्ष असल्यानंतर सुद्धा
हे नवीन नाव तुमच्या समोर येत आहे. महत्वाचा विषय असा आहे, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, विविध जाती धर्मामध्ये काम करणारे जे या देशामध्ये पीडित आहेत, त्या सर्व पीडितांना एकत्रित करून दलितांवर अत्याचार करणारी, आदिवासींवर अत्याचार करणारी, महिलांवर अत्याचार करणारी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांवर अत्याचार करणारी, विद्यार्थ्यांवर अत्याचार करणारी जी काही फळी या देशामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यांच्या या जाचाला संपूर्ण देशाचे नागरिक हे कंटाळलेले आहेत. ईव्हीएम घोटाळा म्हणा, बॅलेट पेपर घोटाळा म्हणा, या सर्व माध्यमातून त्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि सत्तेच्या माध्यमातून त्यांना मोठा भ्रष्टाचार करायचा आहे. ऍटो चालवणारे आज करोडोचे मालक बनलेले आहेत. असे कित्येक उदाहरणं तुमच्या समोर आहे. आमचा दृष्टिकोन हाच आहे, या देशामध्ये असो, नगरपंचायतीमध्ये असो, नगर परिषदेमध्ये असो, राज्यामध्ये असो, जो पीडित वर्ग आहे, जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, कामगार आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे आणि त्यांच्या हिताचे काम झाले पाहिजे. हा आमचा एक दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन ठेवून जेवढे आमच्यासोबत जुळलेले आहेत, या व्यतिरिक्त इतर लोकांना जोडून ही जी बलाढ्य शक्ती ज्याला आम्ही म्हणतो, जे बॅलेट पेपरच्या नावाने घोळ करून, ईव्हीएमच्या नावाने घोळ करून सत्तेत बसलेली आहे, त्यांना सत्तेतून दूर सारणे आणि जे पीडित आहेत, ज्यांना खरं गरज आहे सत्तेची आणि त्या सत्तेच्या माध्यमातूनच त्यांचे प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत, अशा लोकांच्या हाती सत्ता द्यावी, हाच आमचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. आपल्यामध्ये आदरणीय जनार्दन म्हणून आलेले आहेत, ते आंबेडकरी विचारक आणि अगोदरचे कॉर्पोरेटर पण होते, ते उपस्थित झाले. पत्रकार परिषदातून आणि इतर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. याच्या आधी सुद्धा असे प्रयोग निष्फळ झाले, तर सगळे जे काही प्रयोगामुळे तुम्हाला जे काही सोल्युशन मिळणार नाही आहे, तर यामध्ये तुम्हाला का बरं असं वाटेल की हा प्रयोग पुन्हा करता? साधी गोष्ट आहे, कारण या अगोदरचे जे प्रयोग झाले ते काही त्याचा स्वार्थ होते आणि स्वार्थ जिथं येतो तिथं ते त्याला यश मिळत नाही. आम्ही जी लोक आहेत, जी मंडळी आहे, ती विशेषतः कामगार कर्मचारी आहे, आम्ही त्याने नॉन पॉलिटिकल लोक होतो, परंतु आम्हाला पॉलिटिक्समध्ये त्यानुसार आमची आघाडी आहे ती प्रामाणिकपणे कार्य करते. तिथं प्रामाणिकपणे कार्य करतात, तिथं अपयश येत नाही. लेकिन ये क्या हो रहा है कि बार बार इलेक्शन का दौर आता है, उसी समय आप लोग सामने आ जाते हो, उसको पहले से तो काम करना शुरू नहीं करते. तो आम्ही 3 वर्षापासून हे सर्व एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुम्हाला आजचं हे यश आहे. आजचं हे यश मला दिसते. गोंडवाना पार्टी आलेली आहे, ओबीसी बहुजन आघाडी, ज्याच्यामध्ये अनेक ओबीसी संघटना एकत्र आलेल्या आहेत, रिपब्लिकनच्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना. ग्राउंड लेवल का कोई काम है आपके पास? जो प्रो किया आपने ग्राउंड लेवल में क्या है काम आपका? आदरणीय पत्रकार बंधूंनो, ज्या सामाजिक चळवळी आम्ही इतक्या वर्षापासून लढवत आलोय, आमची पूर्ण हयात गेली, हे आमचं काम नाही का? केवळ राजकारणच करणं आणि आमदार खासदारकी किंवा मंत्रीपदच घेणं किंवा नगरसेवक किंवा मोठ्या पदावर जाणं, राजकीय पदावर, हेच काही समाजकार्य नाहीये. आम्ही जे करतो ते खरं समाजकार्य आहे आणि म्हणून ज्यांच्याकडनं या समाजाला उन्नत करण्याची अपेक्षा होती ते करत नाहीये, म्हणून आम्ही पुढाकार घेतलाय की केवळ सामाजिक आंदोलन करून चालणार नाही, तुम्हालाही तुमची राजकीय भूमिका बजवावी लागेल, कारण शेवटी वोटर तर प्रत्येकच लोक आहेत ना. दुसरा प्रश्न तुमचा काही प्रमाणात मला मान्य आहे की अशा चळवळी आधी झाल्या, असेच प्रयोग आधी झाले, ते फसले असेल म्हणून प्रयोग करू नये, हाही थोडासा कयास लोकशाहीला घातक आहे. कारण सध्याचं वातावरण जेही सत्तेमध्ये आहेत किंवा विपक्षामध्ये आहेत, त्या सगळ्यांनी असं एक वातावरण निर्माण केलं आहे की सर्वसामान्य माणूस या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उभाच राहू नये.
ही एक स्ट्रेटेजी है सर। मेरा कहना है कि जनता के सामने आप लोग इलेक्शन कंटेस्ट करने के लिए आ रहे हैं, बिल्कुल। बहुत सारे लोग जो है आप पर बिल्कुल। विश्वास करते हैं, बिल्कुल। मुझे ऐसा लगता है कि आप जनता के साथ में कोई धोखा तो नहीं हो रहा है। नहीं होगा। अभी तो हम लोग को नहीं कहना होगा। चाहते हैं ना। हम भी चाहते हैं कि पत्रकार लोगों ने ऐसे जो नई पहल है उसको थोड़ा सा अपलिफ्ट करना भी बहुत आवश्यक है। जहाँ आस है वहाँ सास है, आशा निर्माण करना बहुत आवश्यक है। अगर हम ऐसे मायूस रहेंगे कि अब कुछ भी नहीं हो सकता, लेकिन ये आशा इलेक्शन के बाद निराशा बदल जाती है। नहीं होगा सर, नहीं होगा। ये कोई पहली बार हम नहीं लड़ रहे हैं। अब ऐसा है कि कोई के साथ बैठे हैं, उन्होंने कहा कि समर्थन है, हाँ, बहुत अच्छी बात है, आदिवासी समाज का समर्थन दिया उन्होंने। बिल्कुल। 8 अगस्त को उन्होंने यहीं पर प्रेस कॉन्फ्रेंस किया था। बिल्कुल। मैं उनसे पूछ रहा हूँ उनके हिसाब से 8 अगस्त को 2 महीना पहले उन्होंने कॉन्फ्रेंस किया था और रानी दुर्गावती का जो कार्यक्रम हुआ था यहाँ पर सूरज भट्ट सभागृह में, उनका उन्होंने विरोध किया था और दूसरे दिन समर्थन कर दिया। आज भी मैंने फोन किया, फोन नहीं उठाया। दूसरे दिन उन्होंने बोले आंदोलन करेंगे वहां पर, वहां कोई नहीं आया उनके साथ। मैं वहां खड़ा था रिपोर्टिंग के लिए। आपको पर्सनली मतलब देखिए, आज अगस्त को जो मैंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, आप ही क्वेश्चन पूछने वाले थे कि आप वहाँ क्या, हाँ, आप क्या करने वाले हैं, आपने प्रश्न पूछा था। और मैंने यही बोला था कि हम वहाँ आएंगे। बोला ना, बोला ना। हाँ, आपने क्या बोला, काले झंडा बताएंगे कि हमने बोला हमारी शक्ति काले झंडे की नहीं है। आपने जो बोला था वो किया क्या? तो हम पीले दुपट्टे वाले तुमको कुछ दिखे होंगे वहाँ। सर वो तो समाज ही हमारा वही है। अरे फिर उससे क्या मतलब? उसीलिए विरोध करने गए थे ना हम। मैं आपकी बात कर रहा हूँ। हाँ। कोई विरोध नहीं हुआ वहाँ पर आपके। विरोध हुआ वहाँ। और आपने कहा कि समर्थन दे दिया हम लोगों ने। नहीं, ये गलत बात है। आपने कहा था सर, ये गलत बात है। मेरा मतलब स्टेटमेंट बता, मेरा स्टेटमेंट बताओ, स्टेटमेंट बता रहा मुझे। यदि तुम यदि झूठी बात मेरे मुंह में डालते होंगे प्लीज सर सुनिए, प्लीज। सर सुनिए बात। सिर्फ सवाल करो आप, हाँ। ये डिबेट नहीं है। हाँ। हम बाद में बात करेंगे। चलो ठीक है, पूछिए। चलेगा। सर थँक्यू. नाही म्हणजे कसं आहे प्रश्न नाही आहे. म्हणजे गाडी माझा प्रश्न राहिला आहे तुमच्यापर्यंत आखरीचा आहे. याच्या अगोदर प्रयोग झाले ते सर्व आतापर्यंत बोललो आपण. आता विधानसभामध्ये एक प्रयोग असा झाला होता आणि ते पार्टीचे लोक बसलेले आहेत. गोंडवाना गणतंत्र पार्टीने व्हीबीए सोबत गठबंधन केलं. त्यांच्या नेत्यांनी फॉर्म घेतला, फॉर्म भरला, परंतु इलेक्शन लढले नाही. आरोप लागले की त्यांनी मोठा पैसा घेऊन ते हटले. आता असं होणार नाही का, काय म्हणा? ते बघा, एखाद्या व्यक्तीनं काय केलं त्याला आपण काय करू शकत नाही, परंतु आम्ही असं होऊ देणार नाही, प्रयत्न करू. पण एखाद्यानं कोण केलं, अध्यक्षांनी केलं, एखाद्यानं केलं, अध्यक्षांनी केलं काय? आणि एखाद्यानं केलं त्याला आता जिल्ह्याच्या अध्यक्षांना, महाराष्ट्राच्या अध्यक्षांना कोण केलं ते आम्हाला माहित पाहिजे ना. कोणाच्या एखाद्याने मला आपण जाऊ. धन्यवाद. पण या प्रोसिजर द्या. आता निर्णय आम्ही उभं केलेला आहे.